अधिक मास 2026 कोणते नियम पाळावेत आणि कोणती सेवा करावी? लेक आणि जावयाला काय वाण द्यावे? नमस्कार मैत्रिणींनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास म्हणजेच अधिक मास पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली सेवा, जप, दान याचे फळ अनेक पटीने वाढते असं शास्त्र सांगतं. पण प्रश्न असा आहे की कोणते नियम पाळावेत, कोणती सेवा करावी आणि लेक जावयाला काय वाण द्यावे? आज आपण हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगात कधी कधी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच अधिक मास असे म्हणतात. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. म्हणून याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या काळामध्ये पूजा, जप, दान याला खूपच महत्त्व असतं. अधिक मासात पाळायचे नियम. या महिन्यामध्ये काही सोपे नियम पाळले तर खूपच जास्त लाभ होतो. तर ते सोपे नियम कोणते आहेत आपण पाहू. रोज लवकर उठणे, शक्य असल्यास स्नानानंतर पूजा करणे, सात्विक आहार घेणे, मांसाहार टाळणे, खोटं बोलणे, वाईट विचार टाळणे, अपशब्द तोंडाबाहेर काढणे, दररोज देवाचे नामस्मरण करायचे. नियम कठीण नाहीत, पण सातत्य खूपच महत्त्वाचं आहे. कोणती सेवा करायची तुम्हाला माहीत नसेल तर ऐका. अधिक मासामध्ये सर्वात प्रभावी सेवा तर देवाचे नामस्मरण. श्री विष्णवे नमः, ओम नमो नारायणाय नमः किंवा तुमच्या इष्टदेवताचे जप करा, वाचन पारायण करा, भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा सोपस्त्रोत. अन्नदान, गरजूंना अन्न देणे, दान करणे, कपडे, धान्य, फळं दान करा. लक्षात ठेवा, सेवा मनापासून करा. लेक जावयाला काय वाण द्यावे? महाराष्ट्रात एक परंपरा आहे. अधिक मासामध्ये लेक जावयाला वाण दिलं जातं. यामध्ये काय द्यावं तर साडी, कपडे, फळं, मिठाई, नारळ, दक्षिणा. हे देताना प्रेम आणि आशीर्वाद महत्त्वाचा आहे. तर काय करू नये? या महिन्यामध्ये टाळावं तुम्ही वादविवाद, नकारात्मक बोलणे, मांसाहार, मच्छी, मटण, मद्यपान करणे, कारण हा महिना शुद्धतेचा आहे. फायदे आणि महत्त्व. अधिक मासामध्ये केलेल्या साधनेचे फायदे काय काय मिळतात? आपलं मन शांत होतं, पापं कमी होतात, पुण्य वाढतं, आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतात. हा महिना म्हणजे स्वतःला सुधारण्याची संधी आहे. मैत्रिणींनो, अधिक मास हा फक्त एक महिना नाही, ती एक संधी आहे. सेवा करा, नियम पाळा आणि स्वतःचं जीवन बदला. कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक मास 2026 एका दिवसाची योग्य दिनचर्या. विशेष उपाय कोणता करावा आणि लेक जावयाला वाण देण्याची परंपरा काय असते? बघा तर मैत्रिणींनो, 2026चा अधिक मास जवळ येत आहे. पण अनेकांना माहीत नसतं की हा महिना योग्य पद्धतीने कसा पाळायचा. फक्त पूजा करून चालतं का, की काही खास नियम आणि दिनचर्या आहेत? आज मी तुम्हाला सांगणार आहे, एक पूर्ण दिवस कसा घालवायचा, कोणते सोपे उपाय करायचे आणि परंपरेनुसार वाण कसं द्यायचं. अधिक मास म्हणजे स्वतःला सुधारण्याचा महिना. हा महिना फक्त पूजा नाही, तर सेल्फ डिसिप्लिनसाठी आहे, स्वतःला सुधारण्यासाठी आहे. या महिन्यामध्ये वाईट सवयी तुम्ही सोडा, चांगल्या सवयी तुम्ही लावा. म्हणजेच हा रिसेट मंथ आहे. सकाळची दिनचर्या कशी असावी? तर ऐका. आपल्या सकाळची दिनचर्या, दिवसाची सुरुवात ही आपण कशी करावी? सर्वात अगोदर सूर्योदयापूर्वी उठावे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, देवासमोर दिवा लावावा, नंतर भगवान विष्णू यांचं स्मरण करावं. 11 वेळा मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. दिवसभरामध्ये करायचे कोणते सोपे उपाय? तर व्यस्त लोकांसाठी काही सोपे उपाय आहेत.
5 मिनिट कोणत्याही देवाचे नामस्मरण कुठेही आणि कधीही करा. एक चांगलं काम करा, कोणालाही तुम्ही मदत करा. एक वाईट सवय कमी करा, जसे की राग, वादविवाद घालणे, चिडचिड कमी करणे. हे 3 उपाय तुम्ही जर दररोज केले तर तुमचा महिना सफल होऊन जाईल. संध्याकाळची साधना काय करावी? संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा, थोडंसं भजन ऐकावं, 5-10 मिनिटे शांत मनाने ध्यान करावे. दिवसाचा आढावा घ्या. आज मी काय चांगलं केलं हे आठवा. आज मी काय वाईट केलं हे आठवा. वाण देण्यामागचं खरं कारण काय असतं? लेक जावयाला वाण देणं ही फक्त परंपरा नाही, त्यामागे असतात भावना. कुटुंबामध्ये प्रेम आणि सन्मान वाढवणं. वाणामध्ये काय द्यावं? साडी, कपडे, गोडधोड खायला, फळे, थोडीशी दक्षिणा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जावयाला आदर आणि प्रेम नक्कीच द्यावा. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. एक व्यक्ती होता. त्याने खूप मोठी तर पूजा केली नाही, पण दररोज चांगलं वागायचा, लोकांना मदत करायचा, देवाचं थोडंफार नाम स्मरण करायचा आणि त्याचं आयुष्य, त्याच्या सवयी वाईट सुटून गेल्या आणि आयुष्य बदललं. यातून आपल्याला असा संदेश मिळतो, मोठं काही करायचं नाही, पण सातत्याने महत्त्वाचं करत बसायचं. काय करू नये तर या अधिक मासामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात खूप महत्त्वाचं आहे. दिखावा करू नये. फक्त लोकांना दाखवण्यासाठी देवपूजा करू नका. वादविवाद घरात घालू नका. अपशब्द टाळा. शिवीगाळ टाळा. राग टाळा. इतरांची निंदा करू नका. चेष्टा करू नका. कारण या महिन्याचा खरा उद्देशच हा आहे की स्वतःचं मन शुद्ध करणं. बाहेरची पूजा कमी जास्त चालेल, पण मनातील स्वच्छता सर्वात महत्त्वाची असते. तुम्हाला काही गुपित नियम सांगायचे झाले तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कमी करा पण मनापासून करा. मोठी पूजा, मोठे विधी आवश्यक नाहीत. रोज थोडा वेळ दिला तरी चालेल, पण श्रद्धा आणि सातत्य ठेवा आणि त्याचा खरा परिणाम तुम्ही पहा, तुम्हाला दिसून नक्कीच येईल. मैत्रिणींनो, अधिक मास हा फक्त एक धार्मिक काळ नाही, तो तुमचं आयुष्य सुधारण्याची एक खरी संधी आहे. रोज थोडंसं चांगलं करा, स्वतःमध्ये बदल घडवा, इतरांना सुद्धा तुम्ही मदत करा आणि बघा तुमचं आयुष्य हळूहळू कसं बदलतं ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. तुम्ही पण अधिक मास पाळणार का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून छोटासा सपोर्ट नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.